चला टीम निनाय देवी स्पोर्ट चरणच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की आपण या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मानचिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावरती या. त्याचबरोबर युवराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अगदी वय 10 ते 12 वजन 18 ते 19 आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यांनी चमकदार कामगिरी केली तर युवराज ठरलाय या मॅचचा हिरो. त्यांना दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. पंकजदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीराचा किताब. सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या टीमचा अत्यंत कमी वयाचा खेळाडू आणि त्या खेळाडूच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी दीपक कांबळे यांनी हा किताब त्यांना डेडिकेट केला आहे. आणि या किताबाने पंकजदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून अजय यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज देखील त्यांना देण्यात आलेला आहे. अभिनंदन. वेल प्लेड. अगदी हा क्रिकेटचा सन्मान. सामनावीराचा किताब मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून हा किताब प्राप्त झाला त्यांच्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पायाला वंदन केलं आणि भविष्यामध्ये असेच खेळाडू मोठे होतात याचं उत्तम उदाहरण व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल युवराजच्या माध्यमातून. चला या ठिकाणी फ्रेश मॅच सुरुवात होते. एका बाजूला शिवरवाडी दुसऱ्या बाजूला मोरिया 11 निगडी अशी मॅच. शिवरवाडी संघ दाखल झालाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. ऋषी त्याचबरोबर पोपट पालेकर ज्यांनी या मॅचच्या पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी सामनावीराचा किताब प्राप्त केला होता असे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांनी हॅट्रिक प्राप्त केले होते 3 ओव्हरचा सामना राहील याची नोंद घ्या. पहिला बॉल ऋषी यांच्यासाठी विकेट कीपर कुठेतरी बीट झाला आणि सकाळीच अगदी आयोजक कमिटीच्या माध्यमातून सूचना दिली होती की बॅनरच्या पाठीमागे त्याचबरोबर 40+ ऑफिसच्या इथे कोणती टीम बसणार नाही अशी सूचना आयोजक कमिटीच्या माध्यमातून केली गेली होती. आणि जी टीम त्या ठिकाणी बसलेली आहे त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. इथे खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. दीपक यांची खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा या बॉल वरती ऍड केल्या जातील. विदाउट बॉल 4 धावा इथे खर्च केल्यात. 1 बॉल. कमबॅक केले बॉलर दीपक यांनी. ऋषी यांच्यासाठी चांगला चेंडू हाताळलाय. आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय. डावखुरी हाताचे फलंदाज सध्याच्या घडीला ऋषी बीट होताना पाहायला मिळत आहेत. या टीमचे प्रमुख खेळाडू या टीमचा कॅप्टन यावेळेस फुल टॉस बॉल त्याच्यावरती लांब लचक षटकार ऋषीच्या बॅट मधून
शिवरवाडी संघाला खुशी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी आ गया ऋषी छा गया आणि ऋषी मात्र संघाला खुशी देणारा षटकार मारून यावेळेस पा दमदार बॅटिंग षटकार आलाय. दहा रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पा पुललेनचा बॉल होता, पायावरती आदळलाय. या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक अपेक्षित होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क साधता आलेला नाहीये. यावेळेस पहा पोपट पालेकर आक्रमक दर्जाचा स्ट्रोक खेळत असताना स्ट्राईकला आला. त्याने पाहिलं आणि त्याने सर्वात लांब लांब षटकार ठोकलाय. अप्रतिम बॅटिंग. तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल फेस केले ऋषीने आणि शेवटच्या बॉल वरती मात्र पोपट पालेकर यांनी षटकार ठोकलाय. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी मनोज आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक. सतरा धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैलवान सचिन मस्के पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा पुललेनचा बॉल वाकून मारलाय आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. एक सिंगल आली. 18 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय ऋषीच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. चला बॉल द्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषीच्या रडार मध्ये जर बॉल आले तर त्या बॉल वरती तुम्हाला षटकार चौकार असेच पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावा. डिक्लेअर स्वरूपाची धाव. संघाची धाव संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस ऑनसाइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मेल फक्त सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. 3 षटकाची मॅच आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीम चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी या टीमची.
पावसाची रिपरिप पुन्हा एकदा रिमझिम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा कमी गतीचा बॉल, परंतु विकेट किपर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कुठेतरी बॉल अडवताना सातत्याने बीट होताना पाहायला मिळतोय. चपळता विकेट किपरकडे आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि या चुका निगडी टीमच्या माध्यमातून घडत असताना एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने 2 षटकांचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकानंतर 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 27 धावा, अजून देखील 1 षटक शिल्लक. शेवटचं षटक सुनील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. सुनील आहेत स्ट्रायकर एंडला. बॅटर ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा आतापर्यंत चांगली बॅटिंग करणारा टीम शिवरवाडी संघ. यावेळेस पहा ऋषीच्या बॅटमधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक आलेल्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा ज्याचा इरादा तो आमचा ऋषी दादा, आणि चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. अप्रतिम फटकेबाजी, दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 रन, सलामीची जोडी 33 धावांची भागीदारी रचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. खराब बॉल, त्याच्यावरती मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपाची धाव, संघाची धाव संख्या 34. 1 बाउन्सचा इशारा देखील केलाय गोलंदाजाला. 34 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा क्लीन बोल्ड, चांगली बॅटिंग करत असणारा ऋषीला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज सुनील. पहिला धक्का टीम शिवरवाडी टीमला. नवीन बॅटर अरुण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव आली आहे. यावेळेस पहा फुलटॉस बॉल, अरुण यांनी मात्र भिरकावलाय. कॅच मात्र अप्रतिम टिपलाय आणि फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळेल. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट माघारी परतल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालाय. नवीन बॅटर अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये. पस्तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळेस आणखीन एक फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळतोय. लागोपाठची दुसरी विकेट. चांगली बॅटिंग करत असणारे ऋषीला बाद केलं, तर नंतर मात्र अरुण यांना बाद केलं आणि अक्षयला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. 3 फलंदाजांना माघारी धाडले. शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. 35 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज रमेश, लेजंड क्रिकेटर शिवरवाडी या टीमचे. चुकी करत असताना नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आले. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला. रमेश यांच्या बॅटमधून 1 धाव तर आली आहे डिक्लेअर स्वरूपाची. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 38 धावांची गरज विजयासाठी मोरिया 11 निगडी या टीमला. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी आमंत्रित करूया. सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द विरुद्ध तिरंगा स्पोर्ट शिरसटवाडी या टीमला. सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द विरुद्ध तिरंगा स्पोर्ट शिरसटवाडी या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी या. चला टीम शिरसटवाडी आणि सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉस साठी या. त्याचबरोबर सचिनजी मस्के पाटील यांचे वर्गमित्र आणि खास करून जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय दीपकजी शिंदे तात्या याचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. चला या टीम तिरंगा स्पोर्ट शिरसटवाडी विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द. बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ आयोजित माननीय श्री सचिनजी मस्के पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपयाचे कॅश प्राइज. सन्माननीय अजय दादा शिंदे युवा उद्योजक. त्याचबरोबर विकी खांडेकर सेंट्रल रेल्वे. विजयजी खांडेकर द्रावणगिरी लोणी डोसा यांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 7,777. मान्य श्री निलेशजी पाटील एवन सिक्युरिटी डायरेक्टर. त्याचबरोबर अमरजी पवार साहेब उद्योजक यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी सौजन्य मान्य श्री नितीनजी पवार साहेब ग्रामविकास अधिकारी मनोर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पालघर जिल्हा सरचिटणीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉफी स्पॉन्सर आम्हाला करण्यात आलेले आहेत. टॉस या ठिकाणी केला जातोय दीपकजी शिंदे तात्या यांच्या शुभ हस्ते. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आज सचिनजी मस्के यांच्या मैत्रीला साथ देण्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले दीपक शिंदे तात्या यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती धमाका. पहिल्याच बॉल वरती
क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून क्षेत्ररक्षक हाताला चटका देत निघून जाणारा बॉल षटकार. युट्यूब सौजन्य सन्मान्य श्री राजेंद्र हनुमंत कुंभार कर निरीक्षक, त्याचबरोबर मान्य श्री अजयजी पाटील साहेब मीरा भाईंदर पोलीस यांच्या माध्यमातून युट्यूब वाहिनीचं सौजन्य आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. मालिकावीर सिनियर एक्झिक्युटिव्ह लुपिन फार्मा सन्मान्य राहुलजी साप्ते साहेबांच्या शुभ हस्ते मालिकावीर आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणखीन एक बॅक टू बॅक. आता मात्र मोरिया 11 निगडीचा निखिल आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 बॉल वरती अरुण यांच्यावरती 2 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. मंडप व मैदानात सौजन्य श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या टीमच्या माध्यमातून पंच सौजन्य सन्मान्य सचिनजी साप्ते मुंबई पोलीस पुणे पोलीस, त्याचबरोबर शैलीजी मस्के यांच्या शुभ हस्ते सामनावीर सन्मान्य अक्षयजी पाटील मर्चंट नेव्ही, त्याचबरोबर अभिजित पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज सन्मान्य युवराज महिन शिरसी कॅप्टन, त्याचबरोबर सागरजी थोरात आयकॉन यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य गोरखजी खांडेकर शुभमजी शिंदे इंडियन आर्मी यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य सन्मान्य राजू मस्के साहेब मोरेवाडी राजू पवार साहेब मोरेवाडी यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकुर्डी बुद्रुक या टीमच्या माध्यमातून समालोचक सौजन्य कुमार माननीय पंकजी खांडेकर, त्याचबरोबर तात्या खांडेकर साहेबांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य माननीय कुमार सूरजजी मस्के माननीय कुमार किरणजी मस्के, पाणी सौजन्य समीरजी खवरे रोहितजी पाटील, स्टंप सौजन्य रुपेजी मस्के गणेशजी शेनवी, सत्कार सौजन्य संदीपजी खांडेकर श्रेयश खांडेकर, बॅनर सौजन्य रामरावजी पाटील उद्योजक रुद्रा दूध संकलन यांच्या माध्यमातून या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. जाऊयात पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट. एक सिंगल आले, चांगली पैकी आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा. धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेस पाच चांगला स्ट्रोक लगावलाय. ओ माय गॉड, लांबच लांब फटका आपल्याला पाहायला मिळतोय मनोजच्या बॅटमधून. दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. आज मात्र मोरिया 11 निगडी माझी करंगली या संघाला पराभूत केल्यानंतर मोठा आत्मविश्वास आणि याच आत्मविश्वासाने शिवरवाडी संघाच्या विरोधामध्ये दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अरुणदादा मोहिते स्फोट धामवडे या टीमचे संघमालक एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय अरुणदादा मोहिते यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. आज पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून अरुणदादा मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दादांचं करूयात शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत. आज पैलवान सचिन मस्के पाटील साहेबांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांना मानणारा वर्ग, त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि मोठ्या संख्येने आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यासाठी आज हे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांना देऊयात पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. 23 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. दुसरं षटक गोलंदाजीसाठी पोपट पालेकर आलेत. अजून देखील 15 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे.
पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पोपट पालेकर या वेळेस समोरच्या दिशेत चांगला स्टोक लगावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत बॉल सीमा रेषा ओलांडतोय. मिळतील धावा 4. मनोजचा वार सारेजगार. मिळतील धावा 4. चौकार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 10 बॉल मध्ये 11 धावांची विजयासाठी गरज. 10 चेंडू 11 धावा. नकारात्मक गोलंदाजी व्हाईट बॉल. आता 10 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. वाटलं होतं कुठेतरी शिवरवाडी संघानं 3 षटकामध्ये ज्या 37 धावा कुठल्या त्या थोड्याशा कठीण जातील, परंतु आता मात्र मोरिया 11 निगडी संघ आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आता 9 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता. 9 बॉल 10 रन. चांगली बॅटिंग. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु काय घडलं जाते पहा. ओ माय गॉड. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा घेतल्या आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि लाईन टच आणि फ्रंट फुट. चार धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच मात्र आता कुठेतरी प्रेशर दडपण थोडस कमी झालंय. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 रनची आवश्यकता. चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गरज होती का थ्रो करण्याची. अगोदरच दुष्काळ आणि त्यामध्ये हा चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. आता अवघ्या 4 धावांची गरज विजयासाठी. चार धावांची गरज. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. टीम तिरंगा स्पोर्ट सिरसटवाडी अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द. या 2 संघामध्ये टॉस झालेला आहे आणि सिरसटवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस विकेट किपर सातत्याने बाईच्या स्वरूपामध्ये आलेली धाव. आता 3 धावांची अजून देखील गरज आहे विजयासाठी. तीन धावांची गरज विजयासाठी. तीन धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. राहुल आले गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल आणि 3 धावांची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धाव तर केली आहे. दुसऱ्या धावेसाठी मनोज वेगाने धावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता 1 धावेची आवश्यकता. एका धावेची गरज विजयासाठी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
या वेळेस एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे.